झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्यासोबत आमचे डोंबिवलीचे प्रतिनिधी राजेश शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। राजेश, गेले काही दिवस डोंबिवली महिलांवरच्या अत्याचारांच्या घटनांसाठी चर्चेत होतं। आज मात्र ही अजब घटना, लग्न मंडपात हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाला चोप मिळाल्याचं समजते। काय नेमका प्रकार घडला? पंकज, आज दुपारची ही घटना आहे। प्रवीण बने हा जो सॉफ्टवेअर इंजिनियर नवरदेव आहे, खरं तर याची आज ही लग्न झालं असतं तर त्याची आज सुहागरात होती, मात्र ती आता त्याला पोलीस स्टेशनमध्ये पोलीस तुरुंगाची हवा त्याला आता खावी लागत आहे। आज दुपारी जो आहे त्यांचं लग्न ठरलं होतं, हॉलमध्ये सर्व वराडीही जमले होते, मात्र अचानकपणे प्रवीण बनेने 2 लाखांच्या हुंड्याची मागणी केली। त्यानंतर नवरीकडच्यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, काही लग्न झाल्यानंतर देतो अशी विनवणी केली, मात्र त्यांनी काही न ऐकल्यामुळे आणि लग्न करण्यास नकार दिल्यामुळे अखेर नवरीकडच्यांनी जे आहे त्याला चोप देत त्याची लग्न मंडप। नक्की राजेश, आपण पुन्हा बोलूया। आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे आहेत। नीलमताई, अजब प्रकार आहे डोंबिवलीत खरं तर गेले काही दिवस वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे, महिलांवरच्या अत्याचाराच्या। मात्र आज हा जो प्रकार घडलाय आणि तोही दोघांचं एकमेकांवर 1.5 वर्षापासून प्रेम असताना, साखरपुडा झाला असताना ऐन मंडपात 2 लाखांच्या हुंड्यासाठी हा नवरदेव अडून बसला आणि नंतर या नवरदेवाला चोप मिळाला। काय सांगाल या घटनेबद्दल? अशा प्रतिक्रिया गेले काही वर्ष मी उमटताना पाहते आणि लग्नानंतर हुंडाबळी जेव्हा मुलींचा होतो तेव्हा हुंड्यावरून छळ होतो आणि तेव्हा ते लग्न टिकत नाही। अशा वेळेला मग कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे म्हणून मुलींना तीच मानहानी आणि छळ सहन करत जगावं लागतं। त्यामुळे आताच लग्नामध्येच या माणसाने हुंडा मागितल्यावर तिथल्या तिथे या कुटुंबाने जी प्रतिक्रिया दिली, मी तर त्याचं स्वागत करेन। म्हणजे आता कायदा हातात घ्यायला नको वगैरे आपण बोलतो, पण प्रत्यक्षात त्या मुलीच्या लग्न असं मोडल्यावरती अप्रतिष्ठा या समाजाची होत असते, दुसरं मनस्ताप होतो, परत त्यांचं लग्न प्रेमातून निर्माण होऊन सुद्धा हा मुलगा एवढा संवेदनाहीन आहे की तो लग्नामध्ये परत अशी हुंड्याची मागणी करतोय। मी तर म्हणते असंच बदलायला पाहिजे होतं। आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम महिलांना सांगितलेलं आहे की तुम्ही रणरागिणी बना। आता एकच आहे की अगदी डायरेक्टली पोलीस स्टेशनला त्यांनी नेलं असतं त्याला, आणि ते नेलेलं दिसतंय त्यांनी, पण पोलीस पुढचं कलम हुंड्याचं लावू शकतात त्याच्यात जे आहे ते, आणि त्याची पुढची कारवाई होऊ शकते। आणि मी असं म्हणेन की दुसरी जी घटना आपण सांगितली की ज्याच्यात प्रियकरांनी अपेक्षाभंग केला म्हणून मुलींनी आत्महत्या केली, तर ह्या 2 अगदी टोकाची उदाहरणं आहेत। आणि मला असं वाटतं की याच जन्मामध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि याच जन्मामध्ये आम्ही जे अन्याय करतात त्यांना धडा शिकवणार या भूमिकेतूनच वागायला पाहिजे। आणि मला खरं तर आश्चर्य या मुलाच्या नातेवाईकांचं वाटतं, सर्वजणांचं, की त्यांनी पण कुठेतरी त्यांना सामाजिक दृष्ट्या समजावलं पाहिजे, सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे आणि या अशा घटना घडू नयेत समाजामध्ये। लग्न मोडणं ही शेवटी दुःखद घटना आहे। हा खरं तर अजब प्रकार म्हटला पाहिजे। धन्यवाद नीलमताई, आपण झी 24 तासशी बोललात त्याबद्दल। राजेश शिंदे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आहे। राजेश, अजब प्रकार यासाठी हा वाटतो, तसं नीलमताईंशी देखील आपण बोललो की अरेंज मॅरेजमध्ये असा प्रकार होताना आपल्याला बरेचदा दिसतो, मात्र 1.5 वर्षापासून प्रेम असताना आणि साखरपुडा झाला असताना नेमकं कारण होतं की नवरदेव देखील हुंड्यासाठी अडून बसला? नातेवाईक आपण समजू शकतो। पंकज, खरंच पाहिलं तर हा एक आश्चर्याचा प्रकार आहे की 1.5 वर्ष तब्बल त्यांचं एकमेकांवरती प्रेम होतं, मात्र आता या प्रवीण बनेचं जे प्रेम होतं ते बनेल तर नव्हतं ना, असंच म्हणावं लागेल। कारण की जर त्याचं खरं प्रेम असतं तर त्यांनी अचानकपणे जेव्हा लग्नाच्या दिवशी सगळे शेकडो लोक जमतात, पत्रिका वाटल्या जातात, लाखो रुपयांचा खर्चही होतो साखरपुडा लग्नाच्या मंडपावरती, आणि अचानकपणे जेव्हा बोगल्यावर चढण्याची वेळ येते तेव्हा अशा प्रकारे 2 लाख रुपयांची मागणी करून पेटीस धरणं हे कितपत योग्य आहे। आणि त्यामुळे त्याला शेवटी त्याची जी वरात होती ती वरात त्याच्या घरी झाली, वरात ती आता घरी न जाता पोलीस स्टेशनला गेली आहे। धन्यवाद राजेश। आणि आपण जे म्हणालात की प्रवीण बनेचं जे प्रेम होतं ते बनेल तर नव्हतं, हे यातून आता स्पष्ट झालेलं आहे। धन्यवाद राजेश। झी 24 तास एक पाऊल पुढे।